मित्रांनो, मगाशी सांगितलं प्रत्येकाचा काळ असतो. याही जिल्ह्यामध्ये काही काहींची मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी चालल्या. इथं आमची भगिनी उज्ज्वला तिथे बसलेल्या आहेत. त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रसंग आला तुम्ही बघितला. लोकशाही आहे. उद्याच्या राज्यात कोण मानव की तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला तिथं उभं राहायचं असेल उभं राहता येतं. दमदाटी करून नाही बाबा नाही चालत. घटना, कायदा आणि संविधान हे सगळ्यांच्या करता साहस. त्याच्यामध्ये उजवा डावा करून त्या ठिकाणी चालत नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना एक मला गोष्ट सांगायची. आता काकासाहेबांनी पण काही गोष्टी सांगितल्या. आता ही जबाबदारी आमचा जयदीप हा पार पाडतो. एक तरुण कार्यकर्ता आहे, वक्तृत्व चांगला आहे. काकासाहेबांनी काढलेली शिक्षण संस्था उत्तम काढलेली आहे. काही हजार मुली तिथे शिक्षण घेतात. उभं करायला अक्कल लागते, डोकं लागतं. संस्था मातीत घालायला अक्कल लागत नाही. संस्थेतून बदलाव करण्याच्या करता अक्कल लागत नाही. आणि त्या गोष्टी काही भागामध्ये होत आहेत. त्याचा कुठेतरी आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. काकासाहेबांची विचारसरणी आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे. त्यांची कामाची पद्धत आम्ही बघत आलेलो आहे. मला त्याच्याबद्दल एकच सांगायचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं ही माणसं ज्यावेळेस आपल्याला मिळतात ते आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे. आज समाजामध्ये काही माणसं अक्षरशः विकृती असण्यासारखे वागतात. हेही आपण ओळखलं पाहिजे. दमदाटी घेऊन कायदा हातात घेऊन कुठलाही कुणाचाही बदल झाला नाही. आजपर्यंत बघा, प्रत्येकाची उदाहरणं द्या. कधी ना कधी तो फुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे. ते फार काय टिकत नसतं. लोक शांतपणे बघत असतात. योग्य वेळ आली, योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम पूर्ण करतात आणि नसती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने कार्यासारखं बाजूला टाकतात.